मम्मीजी आणू काय? पुरणपोळी आणू काय? अजून खूप छान बनवल्या पुरणपोळ्या गुड्डीनं. श्याम, मी नाही बनवल्या पुरणाच्या पोळ्या. कामार बाई आहे ना, त्या बाईने बनवल्या. नाही नाही जवळ पा, एकदम छान झाल्या. आता नको मला. पप्पा, तुम्हाला आणू काय? नाही नाही, मला नको. पण तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसले नाही ना, मला थोडस वाईट वाटलं. पा मम्मी, मी म्हटलं बरं श्यामला तुम्ही बसा सोबत सोबत, मी नंतर जेवते. पण श्याम नाही म्हणत होते. मी नेहमी बसतो म्हणत, तू आज बस, मी वाळण करतो. अरे बापरे, आता इकडून जात नाही, तिकडे रसन जातो घरांनी. अरे बापरे, मयच घर दार, पुरणाच्या पोळीचा पाहुणचार, आणि मस्त खाऊन राहिले, आणि मला विचारपूसही नाही केलं. एखादा फोन थांब म्हणा. आता लय झाली यायची, लय झाली. आता मला तर निरा केळाचं फोतर करून टाकलं येईन. काही व्हॅल्यूच नाही दिली मला. मै सून तशी सासू आहे, मस्त बसली मायबापासंग जेवण करायला, आणि माझा पोरगा पाहिजे केवढा बैल. पप्पा आणू काय? मम्मी आणू काय? मायले कधी विचारपूस नाही करत. आई चहा पेता काय, की जेवली काय, की खाल्ली काय. अहो माय बाई, अशानं तर सगळं तेल काढून माया ते खाय खुदल करून. माया नवरा कमी करते जंगलांदी, पाय द्यायच्या असते मरी आली त्याले. खा म्हणा खा, पारण चांगल्या पुरणाची पोळ्या खा दाबून दाबून. ना तुम्हाला अतिथ वकायले नाही, या नाची सविता नका म्हणू तुम्ही. आता चिंतेच्या बाबाला फोन करतो. गुड्डी आहे काय? गुड्डी घरी? अहो माय बाई, शांताबाई बी आली वाटते. शांताबाईली बोलावलो काय? माय माय, आता तर लस झाली हो यायची. हॅलो सविता, हा बोल बोल सविता बोल. रोशनीचे बाबा, तुम्ही कुठे आहे? सविता, काय झालं? मी वावरान द्याव ना, तूर काढणं आहे ना आपली चालू, पाणी आणायला आलं तर हौदावर. काय झालं सविता? रोशनीचे बाबा, तुम्हाला माहिती आहे काय, किती आपल्या घरांनी खाय खुदळ करून राहिले हे गुड्डीचे मायबाप. आणि हा पाय ना श्याम, त्यानं सुट्टी काढली, घरी आहे तो सासू सासऱ्याची सेवा करायसाठी. सांगा, मायबापाले पाण्याला नाही विचारपूस करत. सविता, झालं का बोलणं? मला काम आहे अजून. रोशनीचे बाबा, तुम्हाला काही फरक नाही पडला काही निरोप सांगून तुम्हाला? ठीक आहे सविता, ठेवतो मी. झाबरू आला, काम आहे मले, गाडी सांगतो पोते आणण्यासाठी. ठेवा ठेवा, तुम्ही तर कामातच मरता हो. बोला झाबरू शेठ, कुठं निघाले हो इकडे? काही नाही राजा, वावरांनी आलतो चक्कर मारायले ड्युटीवर असताना. झाबरू, काही चक्कर मारू नको आता, तुझे पीक पाणी सगळं चांगलं आहे. तसं नाही महादेव भाऊ, चक्कर पाहिजे. आपल्या घरी काय दुसरं कोणी आहे? चल, मशीन आहे मा वावरांनी, पाणी पाहायला आलो मी, आहे की नाही हौदांनीचं. चल ना झाबरू, तू राहणं चालू आहे ना, माणसं आहेत. चल चल. नाही राजा महादेव भाऊ, ड्युटीवर जरासा उशीर झाला, मालक टेम्पल ते तिकडे, त्याच्यापेक्षा वेळेवर गेलं ते पुरते. चला येतो महादेव भाऊ. सविताने 4 वेळा सांगितलं, तू धांदे लागू नको. पाय ऐकते काय सविता? महादेव भाऊ, फोन आल्याबरोबर टेन्शन मध्ये आले. मला तो अंदाज आहे सविताबाईचाच फोन होय. कहून की बायकोचा फोन आल्यावरच माणूस विचारात पडते. मला चांगला अनुभव आहे ना. अरे, बायकोनं भाजीपाला सांगितलं काय? वांगे आणा म्हणे, वांगे. चला आता वावरात जातो, मस्त झाडाखाली आराम करतो, केळं खात. शांती गेली सविताबाईच्या घरी, मस्त पूर्णाच्या पोळ्याचा पाहुणचार आहे म्हणे. मग एवढं मन झालं होतं, पण आता बायकोच्या पुढे नाही चालत भाऊ. मम्मी, छान झालं जेवण? हो गुड्डी, एकच नंबर झालं. आणि जवळ बुवानं खूप वाढलं बाई. शांता काकू, चला चला किचन मध्ये, तुम्ही पण जेवण करा. नाही नाही गुड्डी, मी की आता जेवण नाही करत. नाही काकू, तुमची किती वेळपर्यंत वाट पाहिली मम्मीनं, पण तुम्ही आल्याच नाही. चला काकू, तुमच्या हाती पण मी स्वयंपाक बनवला. चला चला. नाही ना गुड्डी, कर ना तूच करणं. नाही काकू, चला या लवकर. पाय कशी करते गुड्डी, नाही म्हटलं तिले तरी. जा शांताताई, मस्त जेवण करा. गुड्डीनं खूपच छान पुरणाच्या पोळ्या बनवल्या. शांता काकू, जा ना लवकर, जा जा, शरमू नका, जा. आता तुम्ही सगळं आग्रह करू राहिले तर जातो मी. 2-3 घाट जेवण करतो आणि गुड्डीचा मान ठेवतो. हो ताई, जा. बरं झालं जेवण करून नाही आली,
नाही तर एक घासही भूक नसते. आणि कोण इतक्या खेळ म्हणणं बरं नाही वाटत. आई, झाली का तुमची तयारी आई? चला ना. आली आली. पाहिजे गुड्डी ताईने बोलावलं, पुरणपोळीचं जेवण आहे म्हणे. वा, म्हणून आज काही जास्त टेन्शन नाही स्वयंपाक करायचं. गुड्डी, कुठं चालली तू? आम्ही चाललो सविता काकूच्या घरी. त्याची इनबाई आली, पुरणाच्या पोळीचं जेवण आहे. आईने मला बोलावलं आणि आमच्यासाठी बेसन पोळी करून ठेवलं. आणि तुम्ही पुरणाच्या पोळी जेवण करून येता मस्त. बंटी, तुम्ही चला आमच्यासोबत ना. नाही बबली, तुम्हाला बोलावलं, आम्हाला थोडी बोलावलं. पण घरी बी तू तिकडून आल्यानंतर पुरणाच्या पोळ्या बनव. बबली, बनवशील ना? मला पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात. जा ना, कमाई करायला. दुकानात लावलं, इंजिनियर शिकले आणि घरी बसे जायता. हिण्याला जाता इकडे तिकडे आणि घरी आयता येऊन खाता तुम्ही. मग म्हणता की बायको खाणं काढते. हा, जा कमाई करून चण्याची डाळ आणा आणि साखर आणा. संध्याकाळी पुरणाच्या पोळ्या बनवतो. चल बबली, झालं माझंही. पा, चुप बसा नाही तर. आई, चला तुम्ही. काय झालं रे बंटी? काही नाही, जा तुम्ही. पाय तुम्ही काय आहे तर. बबली, चल लवकर. 2 वेळा फोन आला गुड्डीचा, काकू आल्या नाही. चल बरं लवकर. तिने म्हटलं आम्ही निघालोच म्हटलं आता. चला बंटी, येतो मग. बाय. थांब बबली, तू मला माहित आहे ना, माझ्या आईने तू डोक्यावर घेतलं. त्यानं तू जास्त शेफारली बबली. नाही तर तुले बात सारखं करतो मी. कधी बी पाहिजे तर नवऱ्याले हलकट पाहते, हलकट बोलते. नवरा म्हणा मी कमाई करत नाही, ते एक साईड नाही म्हणा. पण मी कमाई करून काय करतो? तू बी कमाई करतो ना. काही लोक नवरा खाऊ घालते लेकर बायकोले, काही घरी बायको खाऊ घालते लेकर नवऱ्याले. त्याच्यात काय झालं? आता मस्त संदीपच्या आवडीचा ढोकळा बनवला. संदीप आता मस्त ढोकळा खाऊ घालतो आणि संध्याकाळी रिसेप्शन पार्टी आईली घेऊन रिसेप्शन मध्ये जातो शिवानी ताईचे. संदीप कुठे आहे? संदीप, संदीपचं नाव घेतलं आणि संदीप 100 वर्ष आयुष्य आहे संदीप तुम्हाला. संदीप, तुमच्या आवडीचा ढोकळा बनवला ना मी. तुम्ही कोण पाठ फिरली? संदीप, मी तुमच्यासाठी ढोकळा बनवला. संदीप, घ्या लवकर लवकर घ्या, गरम गरम आहे. मी म्हटलं संदीपला 1 प्लेट ढोकळा दिला ना मी, संदीप 2री प्लेट ढोकळा मागतील. एवढा छान ढोकळा बनवला संदीप मी. चला घ्या घ्या लवकर घ्या. संदीप, काय झालं संदीप? खबरदार मनीषा, माझ्यासोबत बोलशील तू आता तर. तुला मी काय सांगितलं होतं आधी? तू शिवानीच्या याच्यात पडू नको. तू ऐकलं काय? तू आईनं कोणाच्या घरी जाऊन लग्न लावून दिलं. मनीषा, तुझं हे शब्द नाही मनीषा. तू हे फार खराब केलं मनीषा, हे स्वतःसाठी. मी आता तुला मनीषा कधीच माफ करू शकत नाही. तुझ्या मनाला वाटत असेल आपण शिवानीचं चांगलं केलं, पण नाही, तुझा गैरसमज आहे मनीषा. तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर पोटा पाडला. मनीषा, हे तू काहीच चांगलं नाही केलं. संदीप, तुम्ही काय बोलून राहिले संदीप? नका असं बोलू संदीप. मनीषा, एवढं होतं तू पहिलेच नव्हतं हस्तक्षेप करला का त्याच्यामध्ये? तुला सांगितलं होतं ना मी. नवऱ्याच्या विरुद्ध जाऊन तू शिवानीला मदत केली. खरं लग्न झालं ते शिवानीचं तुझ्यामुळे मनीषा. नाही तर तिचं लग्न मी गोल्यासोबत कधीच नव्हतं होऊ देत. शिवानीच्या सत्यानाश करायला मनीषा तू कारणीभूत आहेस. मनीषा, झाली का तयारी मनीषा? मनीषा, काय झालं? कोण तू रडून राहिली? आई, तुम्ही नाही ऐकलंय संदीपनं काय म्हटलं आता? संदीप मला खूप बोलून गेली. आई, तूच कारणीभूत आहे, तुला कधी माफ करू शकत नाही. मनीषा, तू काही त्याचं टेन्शन घेऊ नको. आता शिवानीचा फोन आला होता, आई निघाले नाही का म्हणे वहिनी, तू बाबाला घेऊन ये म्हणे. दादा येईन तर दादाला घेऊन ये. आई, त्यांचं येणं दूर आहे, पण मला वाटते आपणही नाही गेलो तर चालते आई शिवानी ताईच्या रिसेप्शन मध्ये. नाही नाही मनीषा, या मोठा कार्यक्रम लग्नाचा केला, आता रिसेप्शनला जाच लागेल ना. नाही आई, मी नाही येत आई. संदीपला नाराजत आहे माझ्यावर. नाराज नको हो मनीषा. आण ढोकळा, मी खातो. संदीप कुठं गेला? आई घरातच गेली आई ती. जातो मी आई, समजूत काढा आई त्याची. ठीक आहे मनीषा, मी याव ना, तू काही काळजी करू नको. संदीप कुठे गेला रे संदीप? संदीपचं माझं किती चांगलं होतं. पा, आता शिवानी लग्न करणारच होती गोल्यासोबत. आता मी काय वाईट केलं? देवा, मी जे करायला जातो
ते माझ्यासोबत असंच होते. माझा नवरा किती चांगला आहे. नाही नाही, माझा नवरा असं वागू शकत नाही माझ्यासोबत. नाही देवा, असं नको करू. मनीषा लवकर ये, लवकर ये, मनीषा लवकर ये. अरे बापरे, आली आली.